नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल टेक गव्हर्नमेंट जॉब्स या चॅनलवरती. आज आपण पाहणार आहोत इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 बद्दल सविस्तर माहिती. भारतीय डाक विभागात 28,000पेक्षा जास्त पदांची भरती सुरू झालेली आहे. 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठीच ही खूप मोठी सुवर्ण संधी आहे. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ खूप जास्त महत्त्वपूर्ण होणार आहे. होय, बरोबर ऐकले तुम्ही. जर तुम्ही 10वी पास असाल, 12वी पास असाल, तर 28,000 प्लस जागांची ही मेगा भरती आहे. तर आपण या भरतीबद्दल सविस्तर माहिती आज जाणून घेणार आहोत. इंडिया पोस्ट ऑफिस जीडीएस भरती 2026 मराठीमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2026 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक म्हणजेच जीडीएस, बीपीएम आणि एबीपीएम या पदांसाठी भारी गव्हर्नमेंट जॉब्स 2026 रिक्रुटमेंट जाहीर केलेली आहे. ही भरती 10वी पास गव्हर्नमेंट जॉब म्हणून खूप जास्त प्रसिद्ध आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 फेब्रुवारी 2026 आहे. त्याच्यानंतर आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा नक्कीच लाभ घ्या. आता आपण जाणून घेणार आहोत इंडिया पोस्ट जीडीएस भरती 2026 वॅकन्सी काय असणार आहे. पद क्रमांक, पदाचे नाव आणि पदसंख्या आपण जाणून घेणार आहोत. 1. जीडीएस ब्रांच पोस्ट मास्टर बीपीएम. 2. जीडीएस असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर एबीपीएम आणि 3. डाक सेवक. याच्यासाठी टोटल 28,000 प्लस पदांसाठी ह्या भरती सुरू झालेल्या आहेत. आता जाणून घेऊयात इलिजिबिलिटी म्हणजेच इंडिया पोस्ट जीडीएस रिक्रुटमेंट 2026 त्याच्यासाठी पात्रता ही काय असणार आहे ते आता जाणून घेऊयात आपण. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जाणून घेऊयात. 1. 10वी उत्तीर्ण, 2. संगणकाचे ज्ञान आणि 3. सायकलिंगचे ज्ञान देखील असले जाणार आहे याच्यामध्ये. एज लिमिट 18 ते 40 वर्ष. सिलेक्शन प्रोसेस, तुमची सिलेक्शन प्रोसेस ही मेरिट लिस्ट बेस्ड ऑन 10th मार्क्स म्हणजेच तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती तुमची सिलेक्शन प्रोसेस ही बेस्ड असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नो रिटर्न एक्झाम आणि नो इंटरव्ह्यू. या भरतीसाठी नो इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू नसणार आहे. आणि होय, नो रिटर्न एक्झाम याच्यासाठी कोणतीही तुम्हाला रिटर्न परीक्षा नाही द्यायची आहे. 3. बेसिक कम्प्युटर नॉलेज रेकमेंडेड म्हणजेच तुम्हाला बेसिक कम्प्युटरचं नॉलेज येणं गरजेचंच आहे इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 साठी. आता जाणून घेऊयात इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 या भरतीची निवड पूर्णपणे उत्तीर्ण 10वीच्या मार्क्सवरती आधारित आहे. मेरिट लिस्ट मध्ये केली जाते. त्यामुळे ही सर्वाधिक सोपी आणि 10th पास गव्हर्नमेंट जॉब म्हणून देखील ओळखली जाते. आता आपण जाणून घेऊयात इंडिया पोस्ट जीडीएस ऍप्लिकेशन फीस 2026 काय असणार आहे. कॅटेगरी जनरल किंवा ओबीसी किंवा ईडब्ल्यूएस साठी फीज असणार आहे 100 रुपये. एससी किंवा एसटी किंवा पीडब्ल्यूडी साठी फिमेल साठी असणार आहे नाही फीज आहे, काही शून्य फी आहे तुम्हाला. त्याच्यासाठी आता आपण जाणून घेऊयात हाऊ टू अप्लाय ऑनलाईन स्टेप बाय स्टेप. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे स्टेप बाय स्टेप आता ते जाणून घेऊयात. एक, अधिकारिक वेबसाईटवर जायचं आहे. ती वेबसाईट आहे indiaPostGDSOnline.government.in. या वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. 2. इंडिया पोस्ट जीडीएस रिक्रुटमेंट 2026 मध्ये अप्लाय ऑनलाईनला क्लिक करायचं आहे. 3. तुमचं नाव, ईमेल आय डी, मोबाईलने रजिस्टर करायचं आहे. 4. लॉग इन करून फॉर्म भरा. 5. आपले फोटो, सिग्नेचर अपलोड करा. 6. जर शुल्क लागू असेल तुम्हाला ऑनलाईन फीस तर ते नक्कीच भरा. 7. सबमिट आणि प्रिंट कन्फर्मेशनसाठी तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता जाणून घेऊयात इंडिया पोस्ट जीडीएस सॅलरी पर मंथ ही काय असणार आहे. सॅलरी रेंज 10,000 पासून ते 29,380 म्हणजे 30,000 पर्यंत पर मंथ तुम्हाला अप्रॉक्स डिपेंडेंट ऑन तुमच्या लोकेशनवरती पोस्ट लोकेशनवरती तुमची सॅलरी डिपेंड्स असणार आहे. पण सुरुवातीची सॅलरी ही 10,000 पासून ते 30,000 पर्यंत नक्कीच असणार आहे. आता जाणून घेऊयात इम्पॉर्टंट डेट्स इंडिया पोस्ट ऑफिस भरती 2026 साठी इम्पॉर्टंट डेट ही काय काय आहे. एक, ऑनलाईन नोटिफिकेशन आणि ऑनलाईन अप्लाय 2026 एक्सपेक्टेड सून. याची डेट अजून आलेली नाहीये, ती लवकरच एक्सपेक्ट होणार आहे. ऍप्लिकेशन स्टार्ट, ही ऍप्लिकेशन स्टार्ट झालेलं आहे 20-31 जानेवारी 2026 पासून स्टार्ट झालेलं आहे. लास्ट डेट टू अप्लाय ऑनलाईन 17 फेब्रुवारी 2026 साठी ही लास्ट डेट असणार आहे. आणि मेरिट लिस्ट अनाउन्समेंट म्हणजेच फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये मेरिट लिस्ट अनाउन्स करणार आहे. तर मित्रांनो, ही होती सविस्तर माहिती इंडिया पोस्ट
ऑफिस भरती 2026 बद्दल. जर तुम्हाला या भरतीबद्दल काही डाउट्स असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच रिप्लाय देईल. आणि होय, व्हिडिओ कशी वाटली? आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या सर्व मित्रांसोबत या व्हिडिओला नक्की शेअर करा. धन्यवाद. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.